हा झालेला गोव्यामध्ये आणि एक 1 BHK मी घेऊन राहत होतो. त्या बिल्डिंगच्या आजूबाजूला छोटे-छोटे जशी गोव्याची घरं असतात तशी घरं होती. सुनसान रस्ता होता. समोरनं एक 7:00-7:30 वाजले की कोणी नसायचं, काळोख असायचा. त्यामुळे अख्ख्या बिल्डिंगमध्ये मी एकटाच. रात्री झोपलो की पळण्याचा आवाज यायचा. मी बेडरूममध्ये झोपलोय, असं कोणतरी किचनमधनं लिव्हिंग रूममध्ये आणि लिव्हिंग रूममधनं किचनमध्ये पळतंय. आवाज यायचा की वरती कोणतरी चालतंय किंवा फर्निचर हलवतंय, पळतंय. लाईट गेले होते. घामाघूम झालो होतो आणि कसंबसं झोपलो होतो. त्या हेवी बेडवरती मी झोपलोय चादर घेऊन. ती बेड त्या एनर्जीजने हलवली. काय करायचं? हॉटेलमधनं फुल बाटली भरून आणायचो, फ्रीजमध्ये ठेवायचो. नेक्स्ट डे सकाळी उठलो की ती बाटली अर्धी. कोणतरी चालतंय किंवा कोणतरी फर्निचर हलवतंय. तिथे गोट्या ज्या टाकतात जमिनीवरती आणि ते पडतात ना खळखळ तसा आवाज यायचा. जिन्यांवरनं कोणतरी घुंगरू घालून उतरतंय. सच्ची में हिला है. नमस्कार मित्रांनो, कटिंग पे मीटिंग बाय चेतन पटेल या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या पॉडकास्टवर पुन्हा एकदा इंडियन पॅरानॉर्मल टीमचे सदस्य आणि आपले मित्र अक्षय दादा इथे आले. दादा, तुझं पुन्हा एकदा नमस्कार. खूप खूप स्वागत आहे. आधीच्या पॉडकास्टमध्ये टीम एक्झॅक्टली काय काम करते आणि तुम्ही केलेल्या कामाचे अनुभव आपण डिस्कस केले. तर असेच काही अनुभव आम्हाला ह्या पॉडकास्टमध्ये सुद्धा तुझ्याकडनं ऐकायची इच्छा आहे. तर तू सांगू शकतोस? जसं की मी लास्ट एपिसोडला बोललो की हा एक असा अनुभव आहे जो शक्यतो बरेच लोकांना झालेला असतो. बरं. त्याची भीती बसलेली असते. कधी कधी लोकांबरोबर झालेलं असतं पण त्यांना कळत पण नाही हे झालंय आपल्याबरोबर. तर असा हा अनुभव माझा आहे आणि हा झालेला गोव्यामध्ये. गोव्यात मी एका हॉटेलमध्ये काम करत होतो. ॲज अ काउन्सिलर, स्पिरिच्युअल काउन्सिलर आणि थेरपिस्ट म्हणून मी काम करत होतो तिथे. आणि एक 1 BHK मी घेऊन राहत होतो. त्या बिल्डिंगच्या आजूबाजूला छोटे-छोटे जशी गोव्याची घरं असतात तशी घरं होती. सुनसान रस्ता होता. समोरनं एक 7:00-7:30 वाजले की कोणी नसायचं, काळोख असायचा. बिल्डिंगमध्ये कोणीच नाही. वरच्या फ्लोअरवरती फक्त एक फॅमिली होती, जी आय थिंक कधी असायची, कधी नसायची. बऱ्याच वेळा नसायची. त्यामुळे अख्ख्या बिल्डिंगमध्ये मी एकटाच. आता झालं असं की मला सिटी लाईफची सवय आहे आणि एवढी शांतता किंवा असं तशी सवय नसते ना आपल्याला. त्यामुळे जर शांतता असेल तर आपल्याला आवाज जास्त क्लिअरली ऐकू येतात, समजतात. रात्री झोपलो की पळण्याचा आवाज यायचा. अच्छा. मी बेडरूममध्ये झोपलोय आणि समोर किचन आणि हॉल, लिव्हिंग रूम असं एकत्र होतं. असं कोणतरी किचनमधनं लिव्हिंग रूममध्ये आणि लिव्हिंग रूममधनं किचनमध्ये पळतंय. एक लहान मुलाचं लहान मुलगा पळतोय. हे पावलांचा धपधप धपधप असं पळतं ना, तसा आवाज यायचा. मग असा पण आवाज यायचा की वरती कोणतरी चालतंय किंवा फर्निचर हलवतंय किंवा पळतंय. बऱ्याचशा अशा वरनं पण गोष्टी होत्या, तसा आवाज यायचा. पण आता वरती लोकं राहतायत. बऱ्याच वेळा लोकं राहतायत. त्यामुळे मग मी त्याच्यावरती काय तसा लक्ष दिलं नाही. पण इथे आवाज येतोय हे मला लक्षात आलं. आता हा आवाज कोणाचा, काय आहे? ॲज अन इन्व्हेस्टिगेटर आय हॅड टू फाइंड आउट. सो सगळ्यात आधी तर मी गॅजेट्स काढले टू सी की ह्याच्यात काही आपल्याला सापडतंय का. खूप प्रयत्न केले तर त्या ह्याच्यात थोडेसे घाबरत होते बहुतेक की हे गॅजेट्स नक्की काय आहेत, काय होतं इथे. त्यामुळे जर गॅजेट्स काढले आणि ठेवले असतील तर हा आवाज बंद. ओके. नो मूवमेंट, नो साऊंड, नथिंग. म्हटलं ठीक आहे, हे घाबरतात. आता त्यांना आपल्याशी बोलायचं नाहीये तर आपण कशाला उगाच जाऊन म्हणजे ते ढवळाढवळ करायची ना त्यांच्यात. राहून देत, त्यांना त्यांचं करतायत त्यांचं करून देत, आपण आपलं करू. एक दिवशी असं झालं की मेचा टाइम होता. गोव्याला खूप गरमी असते आणि माझं घर एवढं जवळ होतं बीचकडनं की बीचच्या लाटांचा आवाज यायचा.
दरवाजा उघडा ठेवलेला कारण लाईट गेले होते, घामाघूम झालो होतो आणि कसं बसं झोपलो होतो. ती जुनीची आपली बेड असते ना, हेवी लाकडाची, तशी बेडवरती मी झोपलो होतो. आता माझं वजन आहे अंदाजे 80-85 मी आहे. त्या हेवी बेडवरती मी झोपलोय चादर घेऊन. ती बेड त्या एनर्जीजने हलवली, खालून वरती ढकलली. खालतून नाही, अशी खेचली. खेचली समोर. हा. आता खेचल्यानंतर असा जेव्हा बेड हलते, आपण पण हलतो, तर जाग आली मला. म्हटलं अरे बेड हल्ली का? बघितली तर भिंतीकडनं एवढी अशी हल्ली होती, Okay. 6 ते 8 हे Inches. इंचेस म्हणजे डोक्याच्या साईडने. डोक्याच्या साईड Okay. ती हल्ली होती आणि अशी आडवी हल्ली होती ती. म्हटलं, म्हणजे हे एका हल- पायाने ताणलं असेल तिला. हा एका पायाने ताणल्यासारखं. तेव्हा मग कशी बशी झोप लागली होती, हे झालं. तेव्हा मग मला राग आला. म्हटलं हे बघा, मी आतापर्यंत तुम्हाला त्रास दिला नाही, काही केलं नाही, तुमचं वाईट करायला गेलो नाही, काही केलं नाही. तुम्हाला मी इथे राहायला दिलंय, तुम्ही इथे राहताय म्हणून मग इथे परत मी क्लेन्झिंग करायला वगैरे काही गेलो नाही. तर तुम्ही मला कशाला त्रास देताय? मी इथे आहे, मी झोपलोय, कसा बसा मला झोप आलेली, मी झोपतोय. तुम्हाला लिव्हिंग रूम दिलेली आहे, किचन दिलेलं आहे, तुम्ही तिथे जा ना, इथे नका येऊ. जेव्हा आता सो अगेन असर्शन, जे मी आदल्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं की असर्टिव्ह राहायला पाहिजे, तसं मी असर्टिव्ह राहिलो. असर्टिव्ह म्हणजे बेसिक आपण जो आता समोर दादागिरी करतोय, ठीक आहे, 3 टाईपचे बिहेवियर्स असतात. ठीक आहे, एक असतं असर्टिव्ह, एक असतो अग्रेसिव्ह आणि तिसरा असतो पॅसिव्ह. पॅसिव्ह म्हणजे भित्रट, की बाबा कोणी या, मी सगळ्यांना घाबरतो, कोणी माझ्या अंगावरनं चालून जा, प्लीज मला मला म्हणजे माझी काही व्हॅल्यूज नाही, सेल्फ वर्थ 0 असते त्यांना. हे असतात पॅसिव्ह लोक. अग्रेसिव्ह लोक जे असतात, हे हिंमत असेल तर या वगैरे टाइप मध्ये, हा म्हणजे दादागिरी प्रॉपर बुली, हे अग्रेसिव्ह लोक, 1 नंबरचे फट्टू. ह्यांच्या समोर उभं राहिलो आणि फक्त सांगितलं त्यांना, हिम्मत असेल तर या वगैरे, ते सगळं तुझ्या बाजूला, माझ्यात हिम्मत आहे पण मी करणार नाही, मला तुझं काही वाईट करायचं नाही, तू माझं करू नको. तू जर माझं काही केलंस तर मग ते कार्मिक बंधने मला काहीतरी करायला लागेल. त्यामुळे तू माझ्या नादी लागू नको, मी तुझ्या नादी लागत नाही. हा जो आपण डिस्टन्स ठेवतो, की मी तुझं काही वाईट करायला जात नाहीये, तू पण काही करायचं नाही, जर तरची भावना असते, जर तरची. त्या ह्याच्यात आय नो व्हॉट आय कॅन, डू नॉट प्ले विथ मी, हे जेव्हा आपण सांगतो आणि हा माइंडसेट ठेवतो, तर असर्टिव्ह बिहेवियर आहे. ओके, तर असर्टिव्ह बिहेवियर असलं तर कुठलाही बुली, दादागिरी करणारा माणूस असतो, तो विचार करतो मी ह्याला एवढं घाबरायला बघतोय, हा घाबरत नाही आणि वरनं म्हणतोय की तू हात लावू नको, हात लावला तर मग मला पण काहीतरी करायला लागेल. म्हणजे ह्याच्याकडे असं काहीतरी आहे जे मला माहिती नाही आणि मला हार्म करू शकतंय, मी कशाला रिस्क घेऊ. दुसरा आहे ना, त्याच्यावरती दादागिरी करायला जाते, मी त्याच्यावरती करतो. सो दिस इज बेसिकली असर्टिव्ह बिहेवियर. इट कॅन क्रिएट ब्युटिफुल स्पेसेस फॉर एव्हरीवन. पॅसिव्ह असेल त्याला पण बरं वाटतं की हा कोणतरी माझं ऐकतंय, बरं वाटतंय, सो तो ओपन अप होऊ शकतो. अग्रेसिव्ह असेल तर तो आपल्याला घाबरून पळून जाऊ शकतो, आपल्याला काही हार्म करत नाही. सो दिस इज अनदर बिहेवियर पॅटर्न ऑफ पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्स. सो तसंच असर्टिव्ह राहिलो मी आणि म्हटलं की मी तुम्हाला काही त्रास दिलेला नाही आणि माझी काही इच्छा नाही आहे तुम्हाला त्रास द्यायची, तर ह्यापुढे मी इथे असताना मी बेडरूममध्ये आलो की तुम्ही फक्त लिव्हिंग रूम आणि किचन इथेच फिरायचं, बेडरूममध्ये यायचं नाही, माझी बेड हललेली मला अजिबात आवडणार नाही आणि मला उठवायचं नाही. बाकी तुम्हाला काय करायचं दिवसभर, बेडरूममध्ये यायचंय, काय करायचंय तुम्ही काही करा, कारण मी एकटाच आलो. म्हटलं तुम्हाला बेडरूममध्ये मी नसताना यायचंय ना, तुम्ही या, काही हरकत नाही माझी, मी असताना बेडरूममध्ये यायचं नाही. त्यानंतर ते कधीच झालं नाही. नेक्स्ट जेव्हा ते झालं, दॅट वॉज वेन वी हॅड अन IPT मीट. तर गोव्यामध्ये आम्ही आमचा जो इंडियन पॅरानॉर्मल टीमचा म्हणजे ॲनिव्हर्सरी आम्ही सेलिब्रेट करतो November 3rd. तर सगळे जण आले होते, इंडियन पॅरानॉर्मल टीमचे मेंबर्स आले होते गोव्याला
आणि एक आमचे वास्तू एक्सपर्ट आहेत डॉक्टर केतन तलसानिया म्हणून, तर ते येणार होते. का जुही म्हणून आहे ती येणार होती. एअरपोर्टला आम्हाला पिकअप करायला जायचं होतं. तर आता जो माझा नेक्स्ट इन कमांड आहे अजय विक्रम सिंग, तो जस्ट तेव्हा त्यांनी जॉईन केला होता 2017 तर म्हटलं, अजय तुमने कभी पैरानॉर्मल एविडेंस देखा है? नहीं भैया मैंने तो नहीं देखा. म्हटलं आज तुला दाखवतो. हो. म्हटलं एक काम कर, ती बेड आहे ना ती भिंतीला लाव. ओके. लागली आहे? गोव्याच्या हॉटेलमधली बेड. नाही, माझ्या घरातली ती. ओके, ओके. मी हा. माझ्या फ्लॅटमध्ये होत होतो ना ह्या सगळ्यात. ते एनर्जीज माझ्याच फ्लॅटमध्ये होते आणि ह्यांना काहीच आयडिया नाही की माझ्या फ्लॅटमध्ये एनर्जीज आहेत वगैरे. ओके, हा. ते जस्ट सकाळी पोचलेत हा. आणि हे मी त्यांना दाखवतोय. म्हटलं माझ्या बेडरूममध्ये जा, ती बेड जी आहे ती लाव भिंतीला, बॅल्कनीचा दरवाजा बंद कर, आतनं खिडक्या बंद कर आणि बाहेर ये. त्यांनी हे केलं, बाहेर आलो. म्हटलं लावलीस तुझ्या ह्याच्याप्रमाणे, ह्या घे. दरवाजा बंद केला आणि ह्याला मी आता कुलूप लावतोय. बेडरूमला कुलूप लावलं मी. बाहेर आलो, मेन डोअरला कुलूप लावला आणि त्याच्या बाहेरचं जे गेट आहे त्याला पण कुलूप लावलं. असं करून आम्ही त्या जुहीला पिकअप करायला गेलो एअरपोर्टला आणि जाताना फक्त एवढंच सांगितलं की यू आर नाव अलाउड टू गो इन टू द बेडरूम अँड बिफोर आय कम बॅक, तर ती जी बेड आहे ती हलवून ठेवून द्या टू शो की तुम्ही आहात. तुम्ही आधी केलेलं आहे, मला माहिती आहे, तुम्हाला हे करता येतं हे पण माहिती आहे. तुम्हाला आत्तापर्यंत परत ती करायला परमिशन दिली नव्हती, कदाचित तुम्हाला ते करायला मजा येत असेल. हा एक चान्स आहे, तुम्ही हे करा, मी अलाव करतो तुम्हाला, तुम्ही जा आतमध्ये आणि ती बेड हलवा. असं म्हणून मी फक्त निघालो तिथनं. घरातनं निघताना हे सांगितलं. जेव्हा मी परत आलो ती बेड परत हल्ली होती आणि ते झाल्यानंतर इट वॉज द फर्स्ट एव्हिडन्स दॅट दीज गाईज सॉ इन फ्रंट ऑफ दॅम. सच्ची में हिला है, ओ माय गॉड, असं ते सगळ्यांना तर तसं झालं. म्हटलं हे आहेत, इथे आहेत आणि मी ह्यांच्याबरोबर गेले 7-8 महिने राहतोय. तू कैसे राहिले तो आप? म्हटलं नॉर्मल बाकीच्या माणसांबरोबर राहतो तसं. आता अख्ख्या बिल्डिंगमध्ये कोणीच नाहीये, निदान हे तरी आहेत. एकटं पडल्यासारखं वाटत नाही, बरं वाटतं. आणि ह्यांचा काही मला त्रास होत नाहीये. हां, ते मी हॉटेलमधनं आता पाणी म्हणजे हे होतं ना, प्युरिफाईड वॉटर कुठनं बिस्लेरी सारखी आणायची. रात्री 10 वाजता येणार, परत सकाळी उठून ब्रेकफास्ट करून 8 वाजता जायचंय परत हॉटेलमध्ये. त्या थोड्याशा ह्याच्यात तर 8 तास तर झोपणारच आहे. सो काय करायचं, हॉटेलमधनं फुल बाटली भरून आणायचो, फ्रीजमध्ये ठेवायचो. नेक्स्ट डे सकाळी उठलो की ती बाटली अर्धी. ती पिऊन जायचं. पाण्याची बाटली अर्धी असायची. थंडगार पाणी असेल ना तर ती अर्धी, नॉर्मल पाणी ठेवलं तर नाही. ओके. फ्रीजमध्ये पाण्याची बाटली थंड ठेवली की ते अर्ध व्हायचं. म्हणजे इतपत की स्टार्टला जेव्हा मी ह्या गोष्टी ऑब्झर्व केल्या, मी खुर्ची वगैरे घेऊन वरती माळ्यावरती कोणी झोपलंय का अशा गोष्टी मी चेक केल्यात. म्हणजे इतपत मला ते अनबिलिव्हेबल होतं की मी फ्रीजच्या आतमध्ये ठेवलेल्या गोष्टी, पाण्याची बाटली फक्त संपवतात. बाकी तिथे बरंच काही काही म्हणजे चीज असायचं, बटर होतं, ब्रेड होता, कशालाही काही हात नाही. पाण्याचं थंड पाणी फक्त द्या. तीच बाटली बाहेर ठेवली तर नाही हात लावला. नाही, नॉर्मल पाणी असेल बाहेर ठेवली, बेडकडे असेल, काही असेल, काही अजिबात नाही. मेचा महिना असेल त्यांनाही गरम होत असेल काहीतरी. सो ते होतं. आणि हा किस्सा म्हणजे बऱ्याच लोकांबरोबर होऊ शकतो की रात्रीच्या वेळेस किंवा दिवसाच्या वेळेस पण. आता दिवसाच्या वेळेस तर आपल्याला वाटतं की समोर वरचं कोणतरी हलवतंय गोष्टी, पण आवाज येऊ शकतात, कोणतरी चालतंय किंवा कोणतरी फर्निचर हलवतंय. मुंबईला जिथे मी राहत होतो, लहानपण जिथे माझं गेलं, तिथे गोट्या ज्या टाकतात जमिनीवरती आणि ते पडतात ना खळखळ खळखळ, तसा आवाज यायचा. जिन्यांवरनं कोणतरी घुंगरू घालून उतरतंय. ते वुडन जिने होते. अजूनही त्या बिल्डिंगला वुडन जिनेच आहेत. ती बिल्डिंग आहे अजूनही. त्या बिल्डिंगला वुडन जिने आहेत आणि रात्रीचे तिकडनं खालती उतरताना आवाज यायचा, कोणतरी पैंजण घालून उतरतंय. आणि हे आवाज मी ऐकलेत, माझ्या आईने ऐकलेत, माझ्या आजोबांनी ऐकलेत, माझ्या पणजोबांनी ऐकलेत. बापरे. ते तेव्हापासूनचे आहेत.
खूप म्हणजे खूप लॉंग स्टोरी असेल ते. हो. आणि हे उलगडलं कधी, जेव्हा मी पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन शिकलो हा. आणि तिथे गेलो. हा. तर माझे लहानपणीचे मित्र आहेत, हा. त्यांच्याशी बोलताना मी सांगितलं, म्हणजे ते असंच विचारत होते की अरे तुझे काही किस्से असतील तर सांग ना काय. म्हटलं अरे इथेच घरातच झालेलं असं, आवाज यायचा वरती. म्हणे की हो का, मला पण हा आवाज यायचा. तर तेव्हा कळालं की फक्त आमच्या घरात नाही तर बाजूच्या घरात पण यायचं. तो मित्र समोरच्या घरात आहे, त्याच्या इथे पण यायचं. तो म्हणायचा मला वाटलं सनी करतोय. सनी म्हणाला अरे मला पण यायचा. मला वाटलं वरचं करतायत. कुठल्याही फ्लोअरवरती हा आवाज यायचा आणि सगळ्यांना यायचा हा आवाज. गोट्या खेळतायत, फर्निचर हलवतायत वगैरे रात्री. सो तेव्हा कळालं की ओके, दिस वॉज नॉट पर्टिक्युलरली ओनली फॉर दॅट अपार्टमेंट बट फॉर एंटायर थिंग. पण ते थांबलंय. सो ऑल दॅट प्लेस इज ऑल्सो क्लिअर. आणि आता नॉर्मल आहे ती जागा. गोव्याचं तर सॉर्ट आउट होतं. गोव्याचं ॲज अ रूममेट ते म्हणून तुम्ही ती राहत होते. बाई आणि ती मुलगा जे आहेत तिथे, म्हणजे ते नंतर इन्व्हेस्टिगेशन केले, बोललो मी त्यांच्याशी. आता तुम्ही एवढं बेड हलवतात, मी सांगतोय ते करताय, तुम्हाला माहिती आहे इतके महिने आपण राहतोय एकत्र, तर तुम्ही कोण आहात, काय आहात, मला जरा सांगा ना. उगाच तुम्ही इथे राहताय, तुम्हाला माझ्याबद्दल माहिती नाहीये, थोडंफार माहिती आहे तेवढंच, मी तुमच्याबद्दल जाणून घेतो. सो असं करून मग संवाद तो वाढला आणि मग तेव्हा समजलं की एक छोटा मुलगा आहे आणि एक बाई आहे तिथे. त्यांचं काय एज वगैरे? एज मी नाही विचारलं, पण तो मुलगा म्हणजे अगदी लहान होता, म्हणजे एक 8-10 वर्षाचा असेल असं. सो दिस वॉज म्हणजे ती स्टोरी आहे जी आपण भूतनाथ म्हणतो ना, की आहे आणि तो फ्रेंड झालाय. ओके 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 ते तसं होतं. ओके. आणि ते कसे गेलेत काय, त्यांनी काय सांगितलं? तर ते गेले आय थिंक सुसाईड कसं काहीतरी सांगितलं होतं त्यांनी, का सुसाईड होतं का असंच काहीतरी झालं, वरनं पडले वगैरे, समथिंग लाईक दॅट. सो ही स्टोरी आहे त्यांची ती, आणि ते अजूनही आहेत तिथे. मी घर सोडलं, कदाचित ते आहेत अजून तिथेच. किती भूतानमध्ये भूतांना रूममेट करून तुम्ही राहत होते, ॲज अ रूम पार्टनर म्हणून. हो. भयानक किस्सा होता. भयानक नाही म्हणताय ना, मोठी लोक त्यांना घालवतात, तुम्ही त्यांच्याशी कम्युनिकेट करून तुम्ही ते डील केलं की तुम्ही राहा, मी राहतो, एकमेकांना हो, त्रास देऊ नका. म्हणजे त्यांना मी जेव्हा गॅजेट्स यूज करून करत होतो तेव्हा मला कळालं की त्यांना जायचं नाही बहुतेक. म्हणून मग म्हटलं तुम्हाला जायचं नाहीये, तुम्ही इथेच राहतात. ते म्हणाले की हे माझं घर आहे. म्हटलं तुमचं असेल पण मी रेंट भरतोय. जर तुम्ही रेंट भरत असाल, कुठनं ना कुठनं तरी माझ्या उशीखाली पैसे काढून द्या, 10,000 मी जे महिन्याला भरतोय, मग ते तुमचं घर मी मानून घेईन. पण तुम्ही रेंट भरत नाहीये ना, रेंट तर जोजे अंकल माझ्याकडनंच घेत आहेत, त्यामुळे घर आता टेक्निकली लिगली माझं झालंय. तर तुम्ही राहा इथे, मला काही प्रॉब्लेम नाही, मी तर जाणार नाही कारण मी पैसे भरतोय यासाठी. सो हे माझं आहे, पण तुम्ही राहा, मी काय तुम्हाला घालवत नाही, तुमची ही जागा होती, तुम्ही राहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. असं करून तो एक आम्ही सौदा केल्यासारखा म्हणू शकतो. खरंच खूप म्हणजे एखादा हॉरर एक्सपिरियन्स असाही असू शकतो, हे मी पहिल्यांदा ऐकतोय. खूप भारी होता हा अनुभव, आणि असेच काही अनुभव तुमच्याकडनं परत ऐकायला मला आवडतील. आणि किती स्मूथ पद्धतीने कम्युनिकेट करून सुद्धा आपण एंटिटी सोबत डील करू शकतो, हे एक प्रोफेशनलच करू शकतो, याची मला आता खात्री बसली. आणि सुरुवातीच्या ज्या अनुभवाने तुम्हाला भीती वाटत होती ते तुम्ही परत त्यांना करायला लावला तुमचा बाकीचा टीममेट्सला दाखवण्यासाठी. दॅट्स गुड कम्युनिकेशन तुमचं झालं. आणि बेसिकली काय माहितीये का, ते स्पिरिट्स जे आहेत ना, त्यांना आपण घाबरायलाच नाही पाहिजे. आपल्या आतमध्ये आत्मा आहे, राईट, आणि ती एक आत्मा आहे. आपल्याकडे आत्मा प्लस बॉडी आहे. इफ वी हॅव समथिंग मोर देन व्हॉट दे हॅव, वाय शुड बी वी अफ्रेड ऑफ देम. बट आपल्याकडे जास्त आहे म्हणून आपण दादागिरी आपण नाही करायची, कारण त्यांच्याकडे काही गोष्टी आहेत ज्या आपल्याकडे नाही आहेत. दे आर मोर कनेक्टेड टू द सोर्स देन वी आर. वी शुड रिस्पेक्ट एव्हरीवन. द कम्युनिकेशन इज मोर पॉवरफुल. हाऊ यू डील विथ दॅट. एक्झॅक्टली. म्हणजे तुम्ही चांगलं कम्युनिकेशन करून सुद्धा त्यांच्या सोबत तुम्ही राहू शकतात, एक बॉन्डिंग क्रिएट झाली.
तर हे शिकण्यासारखंच आहे की प्रत्येक वेळेस क्लिन्झिंग करायची गरज नसते, कम्युनिकेट करायची पण गरज असते. आणि खरंच खूप भारी होता हा अनुभव. आणि असेच हा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर असेच पॉडकास्ट पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं विसरू नका. स्टे ट्यून फॉर मोर अपडेट्स. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच. थँक्यू.